नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी मस्त अशी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे जी माझ्या घरामध्ये सर्वांना खूप आवडते, क्रिशाच्याही खूप आवडीची आहे। तर आज आपल्याला बनवायचं आहे छोले भटुरे। छोले भटुरे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला आता सांगते। त्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। इथं मी 1 वाटी मैदा घेतला आहे, तर मी हा 1 वाटीच यूज नाही करणार आहे, मी 2 वाटी यूज करणार आहे। त्यानंतर 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यानंतर 1 वाटी दही आहे, त्यानंतर थोडीशी साखर, मीठ आणि खायचा सोडा। सगळ्यात पहिल्यांदा मी मैदा टाकून घेणार आहे। हा 1 वाटी मैदा मी टाकलाय, त्यामध्ये अजून 1 वाटी टाकणार आहे। त्यानंतर रवा, रवा टाकल्यानंतर मी थोडीशी साखर टाकतेय। त्यानंतर दही टाकणार आहे, खायचा सोडा आणि मीठ। आता हे मी सर्व एकत्र करून घेते। अशा प्रकारे पीठ जर मळून ठेवलं तर आपले जे भटुरे आहेत ते मस्त असे छान मऊ आणि लुसलुशीत होतात, फुगतातही छान। आता ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून घेते। हे पहा, अशा प्रकारे पिठाचा गोळा मळतो तसाच मी मळून घेतलेला आहे। आता मी ह्याला थोडा वेळ असंच झाकून ठेवणार आहे, जेणेकरून हे पीठ एकदम फुलून जाईल। मी झाकून ठेवते आता ह्याला। आपल्याला छोलेसाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहून घेऊयात। कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, हे काजू आहेत, थोडेसे घेतलेत मी 2-3। त्यानंतर अद्रक आणि लसूण आहे, आणि आपल्याला लागणार आहे धनापूड, हे आहे लाल तिखट, मीठ, हळदी पावडर, आणि हा आहे छोलेचा मसाला, हा आहे गरम मसाला। आणि छोले मी भिजत टाकले होते, त्यातले मी थोडेसे काढून घेतलेत, मला लागणार आहेत ते। छोले मी रात्रभर भिजवून त्यानंतर ते उकडायला ठेवले होते। त्यामध्ये उकडतानाच मी त्यामध्ये दालचिनी, लवंग आणि मिरी टाकली होती, ती मी काढून टाकली आहे। तुम्हाला हवी असेल तर काढू नका, तशीच राहू द्यात, पण मी ती काढून टाकलेली आहे। तर आपण चला मग या सर्व साहित्याचं वाटण करून घेऊया। कांदा आणि टोमॅटो दोन्ही मी थोडेसे चिरून घेतलेत। आता मी हे सर्व जे साहित्य आहे ते थोडंसं तेलामध्ये परतणार आहे, कच्चंच वाटणार नाहीये। तेल टाकते तव्यामध्ये थोडं, त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण, अद्रक आणि लसूण थोडंसं परतून झालं का मग मी त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे। अद्रक आणि लसूण थोडंसं परतलं आहे, आता मी त्यामध्ये कांदा टाकून घेते। आणि कांदाही थोडासा परतला, थोडासा ब्राऊन कलर आला की मी टोमॅटो घालणार आहे। चेंज झालाय तर त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेते आणि टोमॅटो थोडासा शिजत आला की मग मी
हे सर्व साहित्य एकत्र करून गॅस बंद करणार आहे. जास्त ह्याला परतू देणार नाही आहे. थोडी कोथिंबीर घालते याच्यामध्ये. कोथिंबीर पण ह्या वाटणाबरोबरच मी परतू देणार आहे. कोथिंबीर पण थोडीशी अशी भाजून घेतली ना तर त्याचा जो स्वाद आहे तो खूप छान येतो. हे पहा, सर्व साहित्य आपण जे टाकलं होतं, कांदा टोमॅटो वगैरे जे टाकलं होतं त्याचे कलर चेंज झालेत. तर मी जे आपले काजू होते ते पण टाकून घेतले. आता मी 1-2 मिनटंच फक्त ह्याला हलवणार आहे आणि बंद करून थंड करून घेणार आहे. जे साहित्य मी भाजून घेतलं होतं ते सर्व थंड झाले. आता ते मी मिक्सरला बारीक करणार आहे. मिक्सरला मी मस्तपैकी वाटण बारीक करून घेतलेलं आहे. तिकडं मी गॅसवरती कढई सुद्धा तापायला ठेवलेली आहे. कढई तापली आहे. मी तेल टाकते त्याच्यामध्ये. तेल थोडंसं तापू देणार आहे. त्यानंतर मी हे सर्व मिक्सरला बारीक केलेलं मिश्रण त्यामध्ये टाकणार आहे. तेल पण तापलेलं आहे. आता मी हे सर्व जे वाटून घेतले ते मी तेलामध्ये टाकते. हे मिश्रण 5 मिनिटं मी असंच तेलामध्ये शिजू देणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहेत. हे पहा, 5 मिनिटं मसाला मी तेलामध्ये परतू दिला होता, तो परतून झालेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये मसाले टाकते. सगळ्यात पहिल्यांदा हळदी पावडर, त्यानंतर धना पावडर, त्यानंतर टाकूया लाल तिखट, गरम मसाला टाकूया थोडा आणि छोले मसाला. आता परत एकदा ह्याला मी मस्तपैकी मसाल्यामध्ये परतू देणार आहे. झाकण ठेवून मी ह्याला अजून 5 मिनिटं शिजू देणार आहे. हे पहा, आपला मसाला मस्त असा परतला गेला आहे. त्याने तेल सुद्धा सोडलेलं आहे. तर ह्या स्टेजला मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की मी थोडंसं छोले काढून ठेवले होते, तर ते मी कुस्करून घेतले होते आणि ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ते पण मी ह्यामध्ये मिक्स करून घेते. आता मी आपले छोले टाकणार आहे ह्याच्यामध्ये. सर्व छोले टाकून घेते.
मग अशी मी मिक्सरमध्ये वाटण केलं होतं, त्यामध्ये ते थोडं राहिलेले, तर ते पण पाणी टाकून घेते याच्यामध्ये. आता ह्याला मस्त अशी उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून टाकूया. हे पहा, मस्त अशी भाजी उकळली, आपले छोले तयार आहेत. आता मी एक काम करणार आहे, मी थोडंसं लाल तिखट ह्याच्यामध्ये कमीच टाकलं होतं, त्यामुळे मी वरनं त्याला लाल तिखट आणि तेलाचा तडका देणार आहे. तडका देण्यासाठी मी इथं हा छोटासा माझा पॅन आहे, तो गरम करायला ठेवलाय. तापलाय तो. आता मी तेल घालतेय त्याच्यामध्ये. तेल गरम होऊ देते थोडंसं. हे पहा, तेल पण गरम झालंय छान असं. आता मी ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे. आहा, हे पहा किती छान असं तडका बसलेला आहे आता भाजीला. मस्तच. आपले छोले रेडी आहे. आता आपण भटोरे बनवून घेऊया. हे पहा, भटोऱ्याचं पीठ मस्तपैकी फुललं गेलेलं आहे. आता मी ह्याचे भटोरे करून घेते. आता आपण भटोरे बनवून घेऊयात. हे पहा, भटोरा आपला लाटून पण तयार आहे. आणि मी कढईवरती तेल पण गरम करायला ठेवलं होतं, तर ते पण गरम झालंय. आता मी टाकून घेते भटोरा. हे पहा, मस्त असा भाजला पण गेलाय आणि फुगलाय सुद्धा. मस्त असा तळला गेलाय भटोरा आणि फुगला सुद्धा आहे. आपण आता हा काढून घेऊया. हे पहा, मस्त असे छोले भटोरे तयार आहेत आपले. आणि त्याबरोबरच सॅलेड सुद्धा तयार आहे. भटोरे बघू शकता तुम्ही, मस्त टम्म असे फुगले गेलेले आहेत. आणि छोले पण पहा, मस्त तरी सुद्धा आलेली आहे छोलेला. नक्की करून पहा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटते ती. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा. माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. तुमचा प्रत्येक लाईक आणि प्रत्येक कमेंट हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर नक्की लाईक करा आणि नक्की शेअर करा.